बरेचसे पॅरेंट्स कायम सांगतात, की मी माझ्या मुलाचं ऐकतो. पण आज आपण एक वेगळाच प्रश्न स्वतःला विचारूया. आपण मुलांचं ऐकून घेण्यात नेमके कुठे चुकतो? त्या संदर्भात मी तुम्हाला 2 पॉइंट सांगणार आहे. पहिला पॉइंट, मुलं काहीतरी सांगायला सुरुवात करतात. त्यांचं पूर्ण ऐकून घेण्याआधीच आपण लगेचच उत्तर देतो, सोल्युशन देतो किंवा ॲडवाईस करतो. आणि नेमकं हाच तो पॉइंट आहे जिथे ॲज अ पॅरेंट आपण न ऐकण्याची चूक करतो. कारण त्या क्षणी मुलांना आपल्याकडून उत्तर, ॲडवाईस किंवा सोल्युशन नकोच असतं. त्यांना पूर्ण ऐकून घेऊन समजून घेणारं कोणीतरी हवं असतं. पॉइंट नंबर 2, काही पेरेंट्स खरंच मुलांचं सगळं ऐकून घेतात, पण लगेचच ते मुलांवर प्रश्नाचा भडीमार सुरू करतात. असंच का केलंस तू? असंच का बोललास? हे चूकच आहे. पण आपण त्यामागच्या आपल्या मुलांच्या फीलिंग्स, त्यामागचा त्यांचा विचार मिस करतो. आणि आपल्या मुलाच्या मनात त्यावेळी नेमकं काय चाललंय ते मात्र विचारायचं राहूनच जातं. म्हणूनच अनेक मुलं नुसतं बोलणं थांबत नाही, तर ती स्वतःला आतून बंद करून घेतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मग ऐकणं म्हणजे फक्त गप्प बसणं का? किंवा काहीही रिॲक्ट न करणं का? तर नाही, असं अजिबातच नाहीये. ऐकणं म्हणजे समोरच्याला आपल्याशी बोलताना सुरक्षित वाटणं. आपल्या मुलांना आपल्याबद्दल कॉन्फिडन्स असणं, की मी इथे काहीही शेअर करू शकतो. मी इथे काही सांगू शकतो. मुळात मी इथे बोलू शकतो. कारण माझे पेरेंट्स मला अजिबातच जज करणार नाहीयेत. आणि म्हणूनच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की मुलांना आपल्याबरोबर सुरक्षित वाटण्यासाठी नेमकं काय लागतं? किंवा मुलं आपल्याशी का ओपन होत नाहीत? त्याचं खरं कारण काय आहे? हे जाणून घेऊया.